रामकृष्णारी मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. सगळ्यांना शुभ प्रभात. आज सकाळी उठले, म्हटलं आज पण कॉलेजला जायचं एवढा वैताग येतो ना, खूप म्हणजे खूप वैताग येतो. मग काय, कोलगेट घेतलं, ब्रश घेतला, म्हटलं आता ब्रश तर करावाच लागेल. ब्रश केल्यानंतर म्हटलं आता चहा उकळायला टाकूया. चहा पिल्याशिवाय ना तर येत नाही. बघा, मस्तपैकी चहा बनवला. नंतर आईसाहेब म्हणतात चल तुला कर्जुले फाट्यावरती सोडते. मग आईसाहेबांनी मला कर्जुले फाट्यावरती सोडायला आली ती. बघा, वातावरण किती सुंदर आहे ना आपल्या कर्जुल्याचं. कोण कोण कर्जुल्यात राहतं नक्की कमेंट करून सांगा. बसची वाट बघत बसले होते. मग बस आली. ही आहे आमच्या कॉलेजची बस, समर्थ कॉलेजची. मग कॉलेजच्या गेटवरती उतरलो. कॉलेजच्या गेटवरून उतरल्यानंतर मैत्रिणीला म्हटलं आपण ब्लॉगसाठी आपल्या एखाद 2 व्हिडिओ काढूया म्हणून. मग व्हिडिओ काढले. त्याच्यानंतर म्हटलं जाऊया कॅन्टीनमध्ये थोडंफार खायला गेलो. बघा, इथे कॅमेरा चालू केल्या लगेच हिला फक्त पोजच सुटतात, बाकी काही नाही. त्याच्यानंतर थोडा नाश्ता वगैरे केला. नाश्ता केल्यानंतर म्हटलं आता कॉलेज सुटायचा टाईम झालेला आहे. हे बघा, असे चालले आहेत की जसं काय गयांच्यापेक्षा मुंग्यासुद्धा बऱ्या आहेत. मुंग्या तरी नीट आणि सरळ लाईनीत चालतात. यांची मस्ती धिंगाणा करतच चालते. शांत कधी चालणारच नाहीत. कर्जुल्या फाट्यावरती उतरलो. नंतर म्हटलं आईसाहेब तर काही आलेले नाही आहेत आज घ्यायला. आपलं चालतच जावं लागलं, डकाव करत. मग काय, मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी पण डकाव करत चाललो होतो. तिला म्हटलं की चला आज आमच्या विहिरी दाखवते तुला दोन्ही. नंतर मग तिच्यासोबत गेले आणि बघा, ही एक आहे आमची विहीर. कोण गावाला आल्यावरती विहिरीमध्ये पोहतं नक्की सांगा. मला येत नाही पोहता, पण कोणी पोहत असेल तर नक्की कमेंट करून सांगा कोणाला पोहता येतं. ही आहे आमची पहिली विहीर आणि ही आहे आमची दुसरी विहीर दाखवली. पण दुसऱ्या विहिरीमध्ये जरा असं भीती वाटते. साप वगैरे असतील, इचुकाट्याचं थोडीशी भीती वाटते. प्रत्येकाने जपून राहावं इचुकाट्याचं. आणि हे फुलं कोणतं आहेत मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ह्या फुलांवरून मला आठवलं, आम्हाला जेव्हा माळीण यायची नाकामध्ये तेव्हा आमची आई आम्हाला ह्या फुलांचा वास घ्यायला लावायची. छान यायचा वास, पण माळीण निघून जायची. नाकात माळीण येते ना तसं. त्याच्यानंतर हे फुलं कोणतं आहेत नक्की कमेंट करून सांगा मला माहीत आहे हे कोणतं फुल आहे, पण तरी पण तुम्ही सांगा, बघूया कोणाला माहीत आहेत हे फुलं गावाकडची. त्याच्यानंतर मग हे बघा, आमचे छोटे साहेब म्हणजेच आमचा छोटा भाऊ काहीतरी करत होता तिथे, काय माहीत नाही काय करत होता. नंतर घरात आले तर फक्त बाळी आणि आचल ह्या दोघी फोनशिवाय काय राहू शकत नाही. फोन म्हटलं का यांच्या अंगात येतो नुसतं. शाळेतून आले का नुसतं फोन घेऊन बसतात. त्याच्यामुळे माझ्या आईचा फोनसुद्धा यांनी खराब केलेला आहे. नंतर बाहेर गेल्यावरती बघते तर बापरे एवढा आवाज कसला येतो आहे. बघते तर साप मारत होते. शहरासारखं सर्पमित्र तर नाही येऊ शकत इथे गावाला. खेडेगावात तर कोण येणार आहे एवढ्या लवकर. त्याच्यामुळे म्हटलं की काय आपणच हत्यार घ्यावा आणि सापाला मारावा. विषारी साप होता, त्याच्यामुळे आम्ही सगळेच जपून मारत होतो त्याला. तर मग काय, त्याचं तोंडच साप मेला. पण आमची मांजर घाबरली होती. आमची मनीमाऊ एका जागेला शांत बसली होती.